म्हणलं सुट्टी आहे, सॅटरडे पण आहे, तर आज जाऊ स्विमिंग पूलला. थोडा तैरते है ना बच्चे के दिल में. आता कळलं कोणामुळे कोण बिघडलं. मोठेच बिघडवतात. ए बॉय आलोय आज परत आम्ही. बघा पारूचं तोंड घेऊन दिसतंय का? दिसत का असं म्हणजे एकदम 4K क्वालिटी में, बच्ची के दिल में खच्ची. आणि हा नजर का टिक्का माझ्यासोबत आहे परत एकदा. येस परत एकदा. आणि मोठे व्यक्तिमत्व आमचे मोठे भाऊ बिल्डर अजिंक्य दादा पाटोळे इन द हाऊस. नॉट इन द हाऊस, ऑन द गाडी. हा ऑन द गाडी. गाडी यू. सकाळ सकाळ 12 वाजता आपली सकाळचे भाई रिएक्शन देऊ नको. पहाटे भाई आपल्यानुसार पहाटे 12 वाजता आम्ही चाललोय. आता आज वेगळाच प्लॅन आहे. रात्री जरा डोक्यात खळबळजनक आलं, म्हणलं सुट्टी आहे, सॅटरडे पण आहे, तर आज जाऊ स्विमिंग पूलला. थोडा तैरते है ना बच्चे के दिल में, इतना क्या लोड लेने का है. तर थोडं पाहू आज स्विमिंग पूलला मस्तपैकी जाऊ. जरा मस्ती करायचा विषय. आणि स्विमिंग पूल नंतर काय असेल तर कुठंतरी गेलं तर दाखवणच तुम्हाला. पण सध्या तरी स्विमिंग पूलचाच प्लॅन आहे. आणि विषय असा हार्ड आहे की लास्ट बॅच आहे. लास्ट बॅच सुरू व्हायला 15 मिनटं आहे आणि आम्ही इथून तिकडे जायला 25 मिनटं आहे. तर ठीक आहे, दरवेळेस सारखं लेट. येस, नियोजन दरवेळेस सारखं कडक मध्ये लेट आहे. पण मास्टर उशिराच जाते. पहिले साफसफाई करणार येस, तर आज परत एकदा लेट आहे आपण. पण काय विषय नाही, लहानपणीची आठवण परत काढायची म्हणलं मी. स्विमिंग पूलला जायचं आणि आज नाडायचं, कारण की गरमीचे दिवस आहे. मजा तो आहे का नाही मेरी बबडीस. आणि आज अजिंक्य भाऊ पाठोळे असल्यामुळे मी खचतच नाही. आम्ही डायरेक्ट ट्रिपशी निघालो आज. नुसतं नडतोय डायरेक्ट नाडणार आहे सुरू, विषयच नाही. आणि गाडी एवढी उत्तम आहे ना आपली, एक नंबर मस्तपैकी. त्यामुळे लागत नाही, मागचा ब्रेकच लागत नाही. जान हातेले पेले. मला काय म्हणायचंय, ह्याची फाटते थोडी, कारण की मी त्याला सांगितलंय भाई उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक, विषयच नाही तर पायाने लाव. थोड्या वेळ लेडी ड्रायव्हर बनायला होतं, पायाने ब्रेक लावायला. येस, तर मी ॲज युजल निघालोय सँडोज अँड ऑल्सवर. आपण निर्लज्ज सदासुखी, काही टेन्शन घेत नाही. काय परत एकदा घेऊ गेली तू शिवी. आता मी शिवी टाकणार आहे, मी बीप लावणार आहे, बीप. आत्या बघा, हा म्हणतोय आमची टिंब लागली. सांगू का? सांगू. आता कळलं कोणामुळे कोण बिघडलं. मोठेच बिघडवतात. आम्ही सज्जन म्हणतो रिटेक घे, रिटेक. भाई आपल्याकडे रिटेक प्रश्नच नाही ना, स्क्रिप्टेड काही नसतंच. कव्हरअप करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण काय नेहा कक्कर अयो नेहा कक्कर, एवढे मोठे विषय चालते. आपण टोनी कक्करच ठीक आहे. कोका कोला तू कॉपीराईट रे करून थोडासा मुखात घेतला असता. अर्ध्याच्या वर रस्ता कव्हरअप झालेला आहे. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दे अँड वास. जोरात म्हण ना अप्पा गाणं. रब तुझे केस बी गेले, म्हातारपण येऊन ते गेले. आम्ही आलोय तर खरं, पण ॲज युजल स्ट्रगल तर आपलं असणारच. आम्ही असं शोधलंय की त्यांनी डायरेक्ट कोचिंगचेच पैसे सांगितले 45 मिनिटासाठी. आम्हाला काय पावता येत नाही का भाई? तुझं काय आहे विषय? त्याच्यावरनं स्विमिंग कॅप, स्विमिंग कॉस्ट्युम ठीक आहे. कॉस्ट्युम ठीक आहे ना भाई, कॅप बिप काय
आणि त्यांना म्हणलं तुमच्याकडे आहे का, म्हणे काय नाही, फक्त 450 रुपये पर पर्सन कॉस्ट्युम जाईल, विषयच नाही. कसं करायचं? अरे तू काय आणलं पण आम्हाला इकडं? हॅलो, कुणाला लावतं? नको नको, पोलिसांना नको थांबे लावू. भाई महत्वाचं आहे. तर आता आम्ही दुसरीकडे जायचं म्हणतोय. बाई, पण ह्या टायमाला कोणचे पूल चालू दुसरीकडे नसतात. 10 रुपयामध्ये अर्धा तास आहे भाई. 200 रुपये म्हणले 20 वेळा पावला असतो. नाही, जास्ती डिस्काउंट पण घेतला असतं ना 20 वेळा म्हणलं. लोड नाही पण घ्यायचा तिकडे आता. असा विषय नाही. स्विमिंग कॉस्ट्युम कॅपला जागीरदारी झाड तिघंजण होतो. छोटासा पूल आहे. काय तेच तर बघू आता काहीतरी जुगाड लावतोय. शेट आवाज नाही येते म्हणला, पण मला माहिती आहे सगळीकडं आता दुपारी 3 नंतरच चालू होते आणि शेटला बाहेर जायचं, त्यामुळे 3 नंतर जुगाड नाही. आम्ही दोघं काय बाय आपण रानटे फ्री आहे. 3:30 तर 3:30 फ्री आहे. आम्ही दोघं कधी बी येऊ शकतो आणि कधी बी पाहू शकतो. ओनली सॅटर्डे संडे. ओनली सॅटर्डे संडे. कारण की मंडे टू फ्रायडे विप्रो चालू असते. इकडं चालू असतंय का? तू कुठे बिझी असतो? तू असतो. प्राडाचा चष्मा भारी. कुठे गेला प्राडाचा चष्मा? राडाचा चष्मा कशाचा? सध्या दंड लागलाय आता. राडा झालाय, राडा. प्राडाच्या नावाखाली मजबूत पकडलाय. तिघं फिरतोय बोंबलत. तिघांचा विषय आहे. तिघांचा विषय हार्ड झाला त्याचा. अजिंक्य भाऊ पाठोळे असल्यामुळे मी खचतच नाही. पिस्तूल रणगाडा कोणालाच घाबरत नाही. फक्त लायसन्स सस्पेंड नाही झालं. 3 महिने गेला होता सस्पेंड लायसन्स. मग आम्हाला मागितले तसे 1,500-2 हजार, पण मग आम्ही 300 भागवलं. भाई हा स्ट्रगल का नाही संपत? आणि हा कसला गॉगल आणला मार्केटमध्ये अजिंक्यने? प्राडा. हा याला स्ट्रगलच संपत नाही. एक तर पूल भेटला नाही, तिथून पुढं पोलिसांनी पकडलं 300ला बांबू. बरं तो म्हणतोय तिकडून 1,500 द्या, आम्ही इथून म्हणतोय 200 घ्या. कोणची बार्गेनिंग आहे? याला म्हणलो होतं मी 100च सांगतो, हसायला लागला. मग मला 200 यायला लागलं, पण 300 गेले. मग नाही तर 200 भागायला लागतं. 100 म्हणलं की 200 भाग. 100 म्हणलं मी. म्हणलं आता म्हणलं 150 रुपये दे. आईच्या गावात आता परत पोलिस दिसले. मग आजू दादाला म्हणलं उतर. मग आता काय, दुःख काय खतम नाही होत. तो येतोय चालत. अजून स्ट्रगल इथंच चालू आहे. 1 तास झालं असंच आहे. आता जर भेटलं स्विमिंग पूल तर आमचं नशीब म्हणायचं. नाही भेटलं तर मग काय बादली घेऊन आंघोळच करायला लागेल रोज सारखी. टपात कॅमेरा पप्पी दे. पेन भेटलं. पप्पी दे. ए पप्पी. ए पप्पी. यस. वाटा करू. काहीच नाही. मित्रांनो, आम्ही एक्सायटेड आहे. फायनली आम्हाला भेटलेलं आहे. एवढी मेहनत केली भाई. इथं आलोय, नंतर कळलंय भाई 40-40 रुपयाने एक तास आहे. पण नंतर म्हणतात ते कॉस्ट्युम म्हणजे आता आपल्याकडे शॉर्ट्स आहे, पण टोपी नाही. टोपीला म्हणतात 100 रुपये. त्यातल्या त्यात आपले चॅनलचे मालक हे सध्या आपले ह्याला गेले ते पाणी आणायला गेले ते आमचे ताण भागवण्यासाठी करतात. ते पिण्याचे ताण बरं का, बाकी नाही. यस. कसला लुक आहे डेंजर. फायनली आम्ही आलेलो आहे. कुठे आहे आपण इथं आप्पा? आळंदी. येस, आळंदी रोडला पकड. जलतरंग विभागचा डायरेक्ट स्विमिंग पूल आहे. तर आम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या विषयाला आलेलो आहे. आणि इथं दुपारची सुट्टी नाही आहे, त्यामुळे आम्हाला भेटलेलं आहे 12 ते 1. किती? 12 ते 1. येस. मला यावंच लागतं. मी तरी तुला म्हणलं होतं काल 12 वाजता निघू आपण, पण काय तू ऐकलं नाही. अरे कसलं सेक्सी दिसतोय. आहे पैसे दिलेत कॅमेऱ्यात. मी सेक्सी दिसतो तर तू तर दिसणारच भाई. तू डॉन आहे. काहीतरी कमी आहे. थांब. डॉन म्हणतात डॉन. चला आता फायनली आतमध्ये जाऊ. जरा पाहू बिऊ मस्त. माझ्या ही नाहीला लय ऊन लागले. आता इस ऊन का पूरा वसूल करेंगे. हे लाव बाई इकडं. लाव तू बाबा. पाणी होतं त्याच्यावर आतला अन्न आपण. लाव तू. लाव. मी बरोबर लावलेले. काय तासभर खेळू. 1 नंतर बंद आहे का? 1:30ला करू आपण डायरेक्ट. 1:30ची बॅच घेऊ. 1:30 पर्यंतची. हा मग तेच अर्धा तास वाढून घ्यायला लागेल. मला नाही वाटत. एक्सटेंड होतं अर्धा है ना? तासाला 20-20 रुपये. नाही देऊ 20 रुपयाचा काय विषय. आता बंद करतो कॅमेरा. अलाउड नसलं तर काय करायचं.
हमरे को सांगने को आया है की कॅमेरा अलाउड नाही आहे, पण आम्ही थोडं ग्लिम्स घेणार, विशेष नाही. असं स्विमिंग पूल आहे, मजेदार एकदम मजेदार. बघू आता ऐकलंय का आतापर्यंत? बघू थोडे ग्लिम्स दाखवत राहील. फोटो या माणसाचे काढलेले आहेत मी, या माणसाचे, पण तरी त्याचं मन अजून भरलेलं नाही. मग तर अजून फोटोच काढ. आणि आम्ही आता हळूच सेटिंग लावली, म्हणलं फोटो काढतो. तो म्हणला जवळून काढ, लांबून नको काढू, म्हणजे कसा विषय खोलला म्हणा. आप्पा या पवत आहे इकडं. पवत आप्पा ये बस तेवढंच दिसतं कॅमेऱ्यात. बाद झालं. येस, फायनली आमचं पाहून झालेलं आहे आणि मी कॅमेरा पण काढलेला आहे. तर असं दृश्य आहे मस्तपैकी स्विमिंग पूलचं, एकदम उत्कृष्ट अतिशय मजेदार स्विमिंग पूल आहे. मस्त. आम्ही थोडंसं शूट घेतलेलं आहे सुमडीत त्यांना विचारून, आणि मग 2 तास पोहलेले, अर्धा तास म्हणून टाईम वाढून 2 तास पोहलेले. लय मजा केलेली आहे, मजा तर मजबूत आलेली, एकच नंबर. हा बघा कैसा आहे, एकदम मस्त मोठा आणि कडक स्विमिंग पूल आहे, एकच नंबर. साईबाबा मंदिरापाशी आहे, तर तुम्ही येऊ शकता यायचे तर. आणि फी अशी भरपूर नाही आहे, आर्ली नाही आहे, 30 मिनिट्स अमाऊंट आहे गव्हर्नमेंटचं असल्यामुळं. 20 रुपीज. यायच्या आधी प्रॉपर स्विमिंग कॉस्ट्यूम पाहिजे. हां, म्हणजे कॉस्ट्यूम नसेल तर चालेल, पण शॉर्ट्स आणि वर काहीच घालून देत नाही, त्यामुळं आम्ही पण नव्हतं घातलं. नाही तर सँडो आम्ही आणलेले, वर घालून नाही देत. आणि कॅप कंपल्सरी आहे, कॅप नसली तर इथं तुम्हाला भेटून जाईल. 100 रुपीज पर पीस भेटते ती कॅप, आणि 20 रुपीज पर 30 मिनिट्सचा हिशोब आहे इकडे पर पर्सन. तर एवढं काय महाग मला वाटलं नाही बाकी कम्पॅरेटिव्हली, कारण की महाग आता याच्या आधी आम्ही चाललो तिथं बंद होतं, बरं झालं बंद होतं. एक तर पूल पण छोटा होता, आणि त्यानंतर म्हणले 200 रुपये. छायला म्हणलं 200 रुपये इसमें 10 बार हो जाएंगे. हां ना, 200 रुपये, ते बी 45 मिनिट्सचे. यायला आम्ही इथं किती वेळ, 2 तास होतो ना आपण आप्पा? 1.5-2 तास. हां, 1.5-2 तास होतो 200मध्ये. मजाच मजा, ते बी सगळ्यांची मिळून 200. चोर बाटली उचलून आणली, कोणाची काय माहीत नाही. आतमध्ये पण काय ते माहीत. कसलं वाटतं वत ना जरा सीटावर. मी इथं मी वततो शुभ हाताने. गरम आहे पाणी, पण कोमट पाणी आहे, डायरेक्ट वातावरती. जो चालवून त्यांनी मला थँक्यू म्हणा. असं आहे आमचं, घेतली तर डायरेक्ट अख्खाच वापर करतो. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं भाई. मी काय म्हणतो, तुगले गाडी चांगली चालू भाई, आपलं तर काही संबंध नाही. तुला चांगली गाडी चालवतो. मी आता गाडी चालवतोय मस्तपैकी. हे बघा, आम्ही हे 3 जण बसलेलो आहोत. हे बघा, हे पकड बोल की काहीतरी. जेव्हा ढगायला लागली कळण पाणी ऊन लय लागते, ढगाला नाही लागली कळ. कळ लागली उन्हामुळं. तर मित्रांनो, आपण आता सध्या मॅगझिनपासून ट्रॅव्हल करत आहोत लस्सी पिण्यासाठी. इथलं एक फेमस दुकान आहे, जे की डेअरी, की बाळकृष्ण डेअरी म्हणून आहे. तर मी माझ्या परम मित्रांना, म्हणजे इंटू द अँटीवर्स आणि मधला 100% भाऊ, त्यांना घेऊन चाललेलो आहे. येस, लस्सी बॉईज. जाताना म्हणलं पेय घ्यावं थोडं. या तुम्ही पण प्या आणि तुम्ही पण प्या. तर मस्त निवांत असा झालेला आहे. मस्त थोडक्यात 2 तासाचा आजचा प्लॅन. मजा आली ना? मजा तर आली. ह्याला पावता नाहीत, पण तरी पण याला मजा आली. मित्र पाहिजे, आलं नाही आलं तरी चालेल. गारवा जो पाया ना आता अंगाला, शरीराला, तो थोडा भेटलेला आहे, रिलॅक्स झालेला. आता आम्ही मस्त पोटाला बी गारवा देतो लस्सी पिऊन, लस्सी खाऊन पिऊन, जे पण असेल ते. आणि करतो हा ब्लॉग इथंच एंड मस्तपैकी. तुम्ही बघत राहा, प्रेम देत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा, बेल आयकन जोर. येस,
ओनली इन टू द अँडीवर्स. हा मेरी जान. सोनू